मंडल यात्रेवरनं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आता सवाल उपस्थित केले। शरद पवारांच्या मंडल यात्रेचा हेतू आणि उद्देश काय असा सवाल त्यांनी आता उपस्थित केलाय। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ओबीसींची कीव आली आहे की काय, हे ओबीसींचं आरक्षण आहे हे जरांगेंना समजवा। मंडल आयोगाबाबत शरद पवारांचं अर्धसत्य आहे असं हाके म्हणतात। मंडल यात्रा ज्यांच्या नावाने यांनी ही यात्रा जाहीर केली, तो मंडल आयोग कशासाठी होता, तो मंडल आयोग कुणी निर्माण केला होता, त्या मंडल आयोगाचा ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संदर्भातला सामाजिक न्याय ज्यांनी ही आज मंडल यात्रा जाहीर केली, त्या नेतृत्वानं कधी तो सामाजिक न्याय समजून घेतला का आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न केला का, या प्रश्नाची उत्तरं आम्हा ओबीसी बांधवांना मिळाली पाहिजेत। 2 दिवसापूर्वी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसीच्या बाबतीमध्ये मी तत्पर आहे, ओबीसीला मी निधी कमी पडू देणार नाही, पण सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांच्याकडून तसं कुठलीही कृती घडलेली दिसून येत नाही। आणि शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आज मंडल यात्रा सुरू झाली। त्या मंडल यात्रेचा हेतू काय, उद्देश काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।